महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राज्य आणि देश तसंच जगभरात शिवप्रेमी दुखावले आहेत। अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळलाच कसा, असा सरकारला सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांनी तसंच इतर सामाजिक संघटनांनी आंदोलनं केली आहेत। मात्र आता सत्तेत सामील असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील सरकारला घरचा आहेर दिलाय। वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आलं। झालेल्या दुर्घटनेप्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्या ठिकाणी नवीन आणि चांगल्या दर्जाचा नवीन पुतळा पुन्हा उभारण्यात यावा, यासाठी कोकण आयुक्तांना पत्र देऊन मागणी करणार असल्याचं यावेळी भगत यांनी सांगितलं। नवी मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा दुर्घटना घडलेली आहे, त्या दुर्घटनेला जे जबाबदार असतील, कोणी असेल, राजकारणामधले पुढारी असतील किंवा त्यांनी हे सुपरवायझिंग केलं, जे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, या दृष्टीनं आज आम्ही या ठिकाणी महिला भगिनी, युवा, त्याचबरोबर आमचे सर्व पदाधिकारी आज शिवाजी चौक वाशी येथे जमलेलो आहोत। आदरणीय पक्षाचे अध्यक्ष, आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि प्रांताचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब खासदार यांच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमच्या कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहोत आणि कुठल्याही घोषणा न देता, याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता आज आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावा, शासनाने याच्यावर गंभीर दखल घेऊन कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर हा जो पुतळा, जो दुर्घटना घडलेली आहे, त्याच्यापेक्षाही चांगला पुतळा त्या ठिकाणी अतिशय लवकरात लवकर जलद गतीने युद्ध पातळीवर त्या ठिकाणी निर्माण व्हावा, अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि ही दुर्घटना घडलेल्या जे जबाबदार असतील त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।